आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांचा ज्यांनी भारत देश घडवला. आदरणीय शिक्षक वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज देशाचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. मित्रांनो, 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारताचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे. या दिवशी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. आपल्या भारताला स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, सुभाषचंद्र बोस, मंगल पांडे, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लाला लजपत राय अशा अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपले प्राण पणास लावले. या सर्व स्वातंत्र्यवीरांना माझा मानाचा मुजरा. स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश फार शक्तिशाली राष्ट्र बनला आहे. आपण केवळ संरक्षण क्षेत्रातच नाही तर विज्ञान, तंत्रज्ञान, कृषी, उद्योग आणि शिक्षण या सर्व क्षेत्रात प्रचंड प्रगती करत आहे. चंद्रयान सारख्या यशस्वी अवकाश मोहिमेद्वारे मुलांनी खाली बसायचंय. जगातील वर्ग शिक्षक रुपये कोणाला सोडून स्तरावर आपण आपली ताकद दाखवून दिली आहे. जगातील कोणताच देश आता आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करणार नाही. तरीही कोणी तसा प्रयत्न केलास तर त्याला एका क्षणात त्याचे परिणाम भोगावे लागतील हे निश्चितच. आज आपल्या भारताकडे स्वतःचा आण्विक साठा आहे. भारत महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. चला तर सर्वांनी मिळून आपला भारत देश जगातील एक आदर्श देश बनवण्यासाठी प्रयत्न करूया. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.